आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। माथेबिरू रामगिरीवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांनी मिरज प्रांतद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले, सविस्तर माहिती दिली व लोकांमध्ये आक्रोश आहे, भावना तीव्र आहे। रामगिरी नावाचा माथेफिरूला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोक्कासारख्या कायद्याअंतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा। तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद येथे माथेफिरू महाराज आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष, मत्सर व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीचं वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाच्या भावना दुखावलेल्या आहेत। अशा माथेफिरूला तुरुंगात पाठवणे गरजेचे आहे। भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम हे करत आहेत। त्यांच्या या संतापजनक वक्तव्याचं पोलीस प्रशासनानं तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी मागणी तीव्र शब्दात निषेध करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेली असून झालेल्या घटनेचा निषेध व धिक्कार केला आहे। माथेफिरू महाराजांवर गंभीर गुन्हे दाखल नाही झाले तर भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल घेऊन गांभीर्य ओळखावे असे जमीर शेख म्हणाले। यावेळी डॉक्टर शिवकुमार कांबळे, मोहसिन हांगड, नासिर शेख व शोएब कनवाडे संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। रामगिरी नावाचा महाराज राहणारा सराला, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर यांनी औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून प्रिय असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेला आहे। त्याच्या सर्वपर्यंत आम्ही भीम आर्मी तर्फे निषेध करतो। पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी। या माथेफिरू महाराजाला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोक्का अंतर्गत अटक करावी। आता मी प्रांत ऑफिस येथे भेटून निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून। जर का प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आर्मीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्व जबाबदारी प्रशासन राहील। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।